गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वन्स अगेन सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत परत एकदा. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या अतिशय महत्त्वाच्या टॉपिकचा पुढचा एक इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहे. आर्टिकल बघणार आहे. त्या आर्टिकलचं हेडिंग दिले बोर्डवर, सगळ्यांनी हेडिंग द्यायचं आहे. थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. काय म्हणलं? थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. हे आर्टिकल एक्झाममध्ये 3 मार्काला येऊ शकतं, डिपेंडिंग ऑन वेटेज ऑफ द टॉपिक. कंसातल्या 3 मार्क्स. आता कोणते आर्टिकल एक्झाममध्ये रिप्रेझेंट करताना त्याचा प्रॉपर सिक्वेन्स फ्लो जो असतो तो माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत वारंवार तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेव्हा एखाद्या आर्टिकलमध्ये डेरिव्हेशनचा पार्ट येतो, देन फर्स्ट अँड फॉरमोस्ट पार्ट इज टू ड्रॉ इट्स अ डायग्राम. काय ड्रॉ करायची? डायग्राम. तर माझ्यासोबत डायग्राम ड्रॉ करा. पहिल्या मुद्द्यामध्ये फर्स्ट पॉइंट ऑलरेडी मी लिहिलेला आहे. या डायग्राम. डायग्राम काढताना आपल्याला कोणतीही अनइवन शेपची बॉडी दाखवायची आहे. चॉईस तुमचा आहे, निर्णय तुमचा आहे. पण आय सजेस्ट अकॉर्डिंग टू आवर बोर्ड टेक्स्ट बुक अनइवन शेपची बॉडी रिप्रेझेंट करा. Look at here. I have represented any uneven shaped body. Let us say बॉडीचं मास कॅपिटल एम आहे. बॉडीचं मास किती आहे? कॅपिटल एम. त्यासोबत पुढचा मुद्दा असा आहे, वी हॅव टू शो इट्स अ सेंटर ऑफ मास. काय दाखवायचं आपल्याला? सेंटर ऑफ मास. लेट अस अज्युम की या बॉडी सेंटर ऑफ मास we are representing by letter C. एक्झॅक्टली अनइवन शेपच्या बॉडीचा सेंटर ऑफ मास डिटरमाइन करायची पद्धत वेगळी आहे. पण आपण असं गृहीत धरूया, अज्युम करूया डेरिव्हेशन मध्ये की बॉडी सेंटर ऑफ मास C जवळ आहे. आणि काय करायचं आपल्याला? ह्या बॉडीला या सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या अक्षाभोवती, ऍक्सिस भोवती रोटेट करायचं आहे. काय करायचं आहे? रोटेट. डायग्राम दाखवा ऍक्सिस. वी आर रिप्रेझेंटिंग ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट सी. दाखवा ऍक्सिस. तर पुढचा मुद्दा असा राहतो की जेव्हा एखादी बॉडी एखाद्या अक्षाभोवती रोटेट होते, गोल फिरते, तेव्हा त्या बॉडीला असणार इनर्शिया. काय असणार? इनर्शिया. ज्याला आपण स्पेसिफिक भाषेत काय म्हणतो? मुवमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट वी कॉल इट ॲज मुवमेंट ऑफ इनर्शिया. हेन्स रिप्रेझेंट आयसी. आयसी म्हणजे काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट सेंटर ऑफ मास. म्हणजे काय? या सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसच्या भोवती या बॉडीचा इनर्शिया किती असेल हे कोण सांगतं आपल्याला? आयसी. आपण नाव दिलं स्पेसिफिक. लेट अस से नेम ऑफ द ऍक्सिस इज एसीबी. एसीबी असं नाव देऊया. आपल्याला आर्टिकल मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथं आपल्याला पॅरलल ऍक्सिस दाखवायचे. काय दाखवायचे? ऍक्सिस कसे पाहिजे? ऍक्सिस दे आर पॅरलल टू इच अदर. दॅट इज वाय यू रिप्रेझेंट वन मोर ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द बॉडी. इकडे पहा, मी अजून एक पॉइंट दाखवतो. ओके, या पॉइंटला मी ओ म्हणतो.
या O मधून जाणारा एक ऍक्सिस दाखवा. रिप्रेझेंट वन ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. ठरल्याप्रमाणे आपलं आता ही बॉडी O ऍक्सिस भोवती सुद्धा फिरणार आहे. हँड देयर इज इनर्शिया. त्याला काय म्हणतो आपण? movement of inertia about point O or axis passing through point O. O हा कोणताही आर्बिट्ररी कोणताही पॉइंट आपण घेतलाय बॉडी मधला. राईट डाऊन हियर IO. What IO represents? IO represents movement of inertia of the body about point O or axis passing through point O. या दोन ऍक्सिस मधला अंतर डिफाइन करा. लेट अस से डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस इज h. h काय आहे? नॉर्मल डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस ACB. ह्याला नाव देऊ आपण. लेट अस से POQ. POQ ऍक्सिस आणि ACB ऍक्सिस या दोघांमधलं अंतर किती आहे? h. स्मॉल h. h काय आहे? नॉर्मल डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस विच आर पॅरलल टू इच अदर. हे दोन ऍक्सिस विषय पॅरलल आहेत. डायग्राम मध्ये दे आर पॅरलल टू इच अदर आणि दोघांमध्ये अंतर किती दाखवले मी? h. h काय आहे? नॉर्मल डिस्टन्स. आता आपल्याला करायचं की ह्या दोन ऍक्सिस भोवती असणारा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. ही बॉडी गोल फिरणार आहे. तर ही बॉडी जेव्हा गोल फिरणार आहे ऍक्सिस भोवती इट इज रोटेटिंग लाईक दिस. इकडे बघा. समजा ही बॉडी आहे. चॉक म्हणजे बॉडी आहे. ही अशी गोल फिरते. तर या बॉडीचा MI किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. अबाउट एनी ऍक्सिस. इन आवर केस ऍक्सिस पासिंग थ्रू O. म्हणजे आपलं टार्गेट काय माहिती आहे का? इथं आपलं टार्गेट आहे टू कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ IO. आपल्याला काय करायचं आहे? IO म्हणजे काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. याकरिता आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा कन्सिडर करणार आहे. तो म्हणजे एक पॉइंट सिलेक्ट करा बॉडी मधला. एक पॉइंट सिलेक्ट करा बॉडी मधला. लेट अस से द पॉइंट इज प्रेझेंट हियर. असं म्हणूया पॉइंट इथं आहे. ओके. एनी पॉइंट घ्या. यू टेक एनी पॉइंट आणि हा पॉइंट बॉडी मधला असू. ह्या पॉइंटला आपण P नाव देऊया. ऑलरेडी P नाव दिलेलं आपण. लेट अस से पॉइंट इज D. हे पॉइंट D घेतलाय. हा D पॉइंट म्हणजे बॉडीचा एक छोटासा पार्ट आहे. मला हरकत नाही. एक छोटासा मास एलिमेंट आहे. बॉडीचा काय? D हा एक मास एलिमेंट आहे. लेट अस कन्सिडर द मास एलिमेंट इज dm. जो मास किती आहे एलिमेंटचा त्या dm. समजून घ्या लॉजिकली. एक पॉइंट चूज केला बॉडी मधला ज्याला मी नाव दिलं D. त्या D पॉइंट बशी असणाऱ्या एलिमेंटचं मास काय आहे तर dm. मास काय आहे? dm. आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे. C आणि D सोबत आणि O आणि D सोबत. जॉईन दिस टू पॉइंट्स. त्याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं CD. बरोबर आहे का? आणि एक नॉर्मल ड्रॉ करा. ही लाईन पास करा. जरा एक्सटेंड करा. समजून घ्या डायग्राम मध्ये बघा व्यवस्थित. लाइन एक्सटेंड केली इथे मी and draw a normal like this. If you see the diagram, you can easily understand हा right angle triangle मिळतोय मला. नाव देऊ आपण ट्रायंगल. इथं ऑलरेडी आपण नाव दिले C पॉइंट. हा O आहे, C आहे. Let us say the name of this point is N म्हणूया. काय म्हणूया? N.
OCH आहे CN ॲज इट इज किंवा NC ॲज इट इज. डी पॉइंट आपण चूज केला, त्या डी पॉइंटचा मास किती आहे? व्हॉट इज द मास ऑफ डी पॉइंट? दॅट इज अ मास एलिमेंट DM किती आहे? DM इज अ मास एलिमेंट कोणाचं? D चं. आणि किती अंतरावर आहे? द D point is at distance of OD and 3D from the respective axis or the point C and O. Okay. नेक्स्ट स्टेप महत्वाची म्हणजे कोणती? या डायग्राम बद्दल बेसिक माहिती लिहिणं अत्यंत गरजेचं आहे, जे आपण पुढच्या मुद्द्यामध्ये सविस्तर लिहिणार आहे. ओके, राईट डाऊन सेकंड पॉइंट. Let point D represent mass element DM. काय म्हणलं? Let point D represent mass element DM and OC equal to H. व्यवस्थित लिहा. OC equal to H. OC काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया मधला अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे या थेरम मधला दोन ऍक्सिस मधील समांतर अंतर किंवा नॉर्मल डिस्टन्स म्हणजे काय? H. लुक ॲट हियर, OC इक्वल टू H. इमिजिएटली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो आपण डिफाइन करून घेऊया ह्याच स्टेप मध्ये. अदरवाइज unnecessary steps are going to increase which is not considerable in the exam as far as time is concerned. वेळेमध्ये उत्तर लिहिणं एक स्किल आहे स्टुडंट्स. त्याकरता आपल्याला फ्लो माहित पाहिजे की कोणता मुद्दा कुठे लिहायचा आहे, कोणता मुद्दा कुठे अवॉइड करायचा आहे फॉर गेटिंग मॅक्सिमम मार्क. ह्याच्यामध्येच लिहा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ DM. काय म्हणलं मी? मास एलिमेंट DM चा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट C or about axis passing through C. About axis passing through C. C म्हणजे काय? सेंटर ऑफ मास. C म्हणजे काय? सेंटर ऑफ मास. काय नाव सांगा? IC इक्वल टू IC म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द टोटल बॉडी. आपल्या केस मध्ये काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास एलिमेंट DM अबाउट IC और अबाउट एक्सिस पासिंग थ्रू C. काय फॉर्म्युला असतो? जनरल फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे मास किती आहे? DM. व्हॉट इज द बेसिक फॉर्म्युला? मोमेंट ऑफ इनर्शिया मास इनटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. DM और DM एज इट इज. दोघांमधलं अंतर किती आहे? DC. सो राइट डाउन DC स्क्वेअर. DC स्क्वेअर. काय अडचण? क्लियर एकदम. न्यू लाइन. सिमिलरली movement of inertia of element DM mi of DM about axis passing through point O.
तर अबाउट पॉइंट ओ जो ऍक्सिस पास होतोय किंवा पॉइंट ओ मधून जो ऍक्सिस पास होतोय त्या ऍक्सिस भोवती एम आय किती आहे डीएम चा तो आपण काढून घेऊया लिहूया. काय सिंपल फॉर्म्युला केलं सिंपल फॉर्म्युला IO इक्वल टू काय ना सांगा मास एलिमेंट डीएम ॲज इट इज आणि काय येणार ओडी स्क्वेअर डीएम इंटू ओडी स्क्वेअर. इज एनी प्रॉब्लेम टू दिस? 100% नसायला पाहिजे. बघा समजून घ्या. परत रिपीट करतो मी. काय म्हटले मी लेट पॉइंट डी रिप्रेझेंट मास एलिमेंट डीएम अँड ओसी इक्वल टू एच. आणि ओसी आपण सांगितलं एच. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सी किती आहे आयसी इक्वल डीएम इंटू डीसी स्क्वेअर. दोघांचं अंतर किती आहे सीडी किंवा डीसी स्क्वेअर. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ आय इक्वल टू व्हॉट डीएम इंटू ओडी स्क्वेअर. ओके. आता मुद्दा असा राहतो की आपल्याला या पूर्ण बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. काय म्हणलं मी आपल्याला या पूर्ण बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. याकरिता पुढची जी स्टेप आहे पुढचा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतो. नेक्स्ट पॉइंट number 3. Let us calculate moment of inertia of body of mass capital M about axis passing through O. About axis passing through O. आधी आपण काय केलं पहिल्यांदा एलिमेंटचा एमआय काढून घेतला. नंतर आपण पूर्ण बॉडीचा एमआय काढतोय. अबाउट विच ऍक्सिस पासिंग थ्रू विच पॉइंट ओ पॉइंट. ओके. आता आपण इथं लॉजिक वापरायचं आहे. जेव्हा आपल्याला नेट क्वांटिटी काढायची असते एखाद्या टर्म मध्ये तेव्हा आपण घेतो इंटिग्रेशन. काय घेतो आपण तेव्हा फंक्शन ऑफ इंटिग्रेशन. लेट अस टेक द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन हियर. कारण मला पूर्ण बॉडीचा एमआय काढायचा आहे. पण मला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम माहिती आहे अबाउट ओ. काय म्हणले मी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डीएम अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू ओ माहिती आहे. मला पूर्ण बॉडीचं काढायचं आहे तर साहजिकच घ्या इंटिग्रेशन. कारण मला स्मॉल लिमिट माहिती आहे डीएम. त्याला ऍड करत जावा. ऍट देन यू गेट टोटल मास ऑफ द बॉडी. व्हेरी इझी टू अंडरस्टँड. मग काय ना सांगा आय कॅन राईट हियर वन्स अगेन IO इक्वल टू इंटिग्रेशन. आय एम इंटिग्रेटिंग व्हॉट this total term dm and od square. So I get od square into dm. कळलं od square into dm. काय इंटिग्रेशन घेतलं because this will give me total moment of inertia about axis passing through point O, that is IO. Okay. So for sake of better understanding let us put the basic values. New line from ट्रायंगल. काय म्हणलं बघा फ्रॉम ट्रायंगल OND. बघा ट्रायंगल OND हा राईट अँगल ट्रायंगल आहे. OND लिहा मग फ्रॉम ट्रायंगल OND. काय ना बघा OD स्क्वेअर इक्वल टू व्हॉट ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर. लिहा मग OD स्क्वेअर इक्वल टू ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर. बरोबर आहे ना. बघा राईट अँगल ट्रायंगल OND मध्ये पायथागोरस थेरम वापरला आपण. ON स्क्वेअर प्लस
nd स्क्वेअर वी हॅव यूज्ड हियर. आता वरचं इक्वेशन जे आहे आयोचं त्याच्यामध्ये व्हॅल्यू करा सबस्टिट्यूट. काय मिळते पहा आयो इक्वल टू इंटिग्रेशन ओडी स्क्वेअर म्हणजे काय व्हॉट वी कॅन ओडी स्क्वेअर इक्वल टू ओएन स्क्वेअर प्लस एनडी स्क्वेअर आउटसाइड ला डीएम येणार ॲज इट इज नो चेंज इन डीएम. न्यू लाइन I am writing here. We know that. It about again. We know that. Continue here. Some part. We know that. आता डायग्राम मध्ये बघा ON म्हणजे काय हो ON म्हणजे OC प्लस CN. ON म्हणजे काय OC प्लस CN. करा सबस्टिट्यूट ON इक्वल टू OC प्लस CN बरोबर आहे ना OC प्लस CN. ऑलरेडी आपण लिहिले बघा OC इक्वल टू H लिहिले बघा हे ऑलरेडी रिटन OC इक्वल टू H करा सबस्टिट्यूट. देयरफॉर ON इक्वल टू काय ना OC म्हणजे काय H प्लस NC किंवा CN. ओके आता ह्या स्टेप पासून बरोबर बघायचं आहे. आय एम गोइंग टू मूव फ्रॉम दिस पॉइंट डायरेक्टली टू हियर इन दिस स्पेस. आता काय करतो बघा माझं इक्वेशन काय आहे आयो इक्वल टू व्हॉट इंटिग्रेशन आयो इक्वल टू इंटिग्रेशन काय सांगा ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर dm ON स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर आउटसाइड ला काय लिहिलं आपण dm. ओके न्यू लाइन सगळीकडे बघायचं आहे. देयरफॉर आयो इक्वल टू आता ON स्क्वेअर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इफ आय मेक अ स्क्वेअर ऑन बोथ साइड इन दिस टर्म जर मी दोन्ही बाजूला स्क्वेअर केलं तर काय मिळणार मला h प्लस NC ब्रॅकेट स्क्वेअर येणार. मग काय ना सांगा इंटिग्रेशन मध्ये H प्लस NC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस प्लस ॲज इट इज बघा ना ON ची ॲज इट इज लिहिली मला फक्त ऍड केला ब्रॅकेट प्लस ND ॲज इट इज असणार ND स्क्वेअर प्लस ND स्क्वेअर. वी कॅन गो फॉर राउंड ब्रॅकेट आउटसाइड ला dm. आता काय करा या dm ना मल्टिप्लाय करून घ्या आणि इंटिग्रेशन ची टर्म सेपरेट करा बिकॉज वी नो इंटिग्रेशन टर्म वी कॅन सेपरेट इन ॲडिशन और इन सबट्रॅक्शन. इथे ॲडिशन आहे म्हणून सेपरेट करून घ्या. मग काय आहे सांगा देयरफॉर आयो इक्वल टू इंटिग्रेशन स्टेप बाय स्टेप जाऊया आपण H प्लस NC ब्रॅकेट स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ND स्क्वेअर dm. नो कन्फ्युजन ॲट ऑल नो प्रॉब्लेम ॲट ऑल. काय केलं बघा ह्या पूर्ण टर्मला सेपरेट केलं आणि हे टर्म वी हॅव सेपरेटेड. ओके नेक्स्ट स्टेपकडे बघा look at the board. आपला जो आयो टर्म इथे ऑलरेडी आहे. ओके सो आय एम रायटिंग हियर आयो इक्वल टू काय म्हणलं बघा आयो इक्वल टू ही टर्म जी आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जो फॉर्म्युला जो आहे बेसिक अल्जेब्रा मधला तो वापरूया आपण. काय a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab प्लस b स्क्वेअर विल यूज हियर. मग काय ना सांगा इंटिग्रेशन मध्ये आहे इट सिम्बॉल काय झालं तर a स्क्वेअर म्हणजे काय h स्क्वेअर प्लस 2 टाइम्स h into NC बघा बघ
2 टाइम्स h into nc प्लस nc स्क्वेअर आउटसाइडला काय का dm नो चेंज एट ऑल प्लस ही टर्म ॲज इट इज लिहा प्लस इंटिग्रेशन काय ना nd स्क्वेअर और dn स्क्वेअर dm स्टेप बाय स्टेप चालू आहे. आता काय करा हे dm ने मल्टिप्लाय करून घ्या सर जस्ट सेपरेट द इंटिग्रेशन व्हाट वी गेट io इक्वल टू इंटिग्रेशन h स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन 2 टाइम्स h nc राइट dm प्लस इंटिग्रेशन nc स्क्वेअर dm प्लस ही टर्म ऐड करतोय मी इंटिग्रेशन nd स्क्वेअर dm रिपीट करतो परत काय केलं I have multiplied by dm and I have separated the integration because it is addition. आपण बेरीजमध्ये इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो. हे इझी टू अंडरस्टँड. ओके आता नेक्स्ट स्टेप कडे बघा. I am referring this equation. Look at the board. Therefore IO equal to h square dm ही टर्म ॲज इट इज ठेवा इंटिग्रेशन h square dm नो चेंज एट ऑल प्लस इंटीग्रेशन 2h है मतलब which are the constant terms 2h constant है okay then take it outside because integration मध्ये constant term always come outside so 2h will be outside राहिला काय ncdm. आता ही टर्म जी आहे ना ही स्टेप लक्षात ठेवा मला शास्त्रीय स्टार मार्क करा स्टार मार्क दिसते. आता जसं मी इंटिग्रेशन ऍडिशन मध्ये आय कॅन सेपरेट सिमिलरली आय कॅन कंबाइन वाइस वर्सा इफ आय सेपरेट देन आय कॅन कंबाइन ऑल्सो. मग ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ही स्टेप समजून घ्या आणि मी एकत्र घेतो. काय करतो याला मी एकत्र घेतोय हे बेसिक स्टेप्स लक्षात ठेवा डेरिव्हेशनच्या प्लस ला प्लस मी लिहिले ॲज इट इज. लुक ॲट द बोर्ड एव्हरीबडी. then what exactly I get out of it प्लस ॲज इट इज दोघांना मी एकत्र लिहितो ही टर्म आणि ही टर्म जे मी लिहिले अंडरलाईन केली बघा त्यांना एकत्र लिहितो. मग काय ना सांगा इंटिग्रेशन nc स्क्वेअर प्लस nd स्क्वेअर dm ॲज इट इज नो चेंज एट ऑल. न्यू लाईन बघा देअरफॉर io इक्वल टू आता आपल्याला माहित आहे h सुद्धा कॉन्स्टंट आहे यू टेक इट आउटसाइड मग काय ना इंटिग्रेशन h स्क्वेअर आउटसाइड इंटिग्रेशनच्या राहिला dm प्लस ही टर्म ॲज इट इज कॉपी करा नो चेंज का 2h nc dm प्लस आता जरा ह्या टर्म कडे काळजीपूर्वक बघा nc स्क्वेअर प्लस nd स्क्वेअर नीट बघा ट्रायंगल CND मध्ये ट्रायंगल CND पण काय राईट अँगल ट्रायंगल आहे तो लहान ट्रायंगल आहे पण आकाराने. मागच्या केसमध्ये आपण काय घेतलं होतं OND घेतला होता. आता मी काय कन्सिडर करतोय ट्रायंगल CND विचारात घेतोय आणि ट्रायंगल CND मध्ये जर बघितलं व्यवस्थित पद्धतीनं तर इथं परत आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. बघा ना काय nc स्क्वेअर प्लस dn स्क्वेअर इक्वल टू व्हॉट cd स्क्वेअर म्हणजे हे कॉम्बिनेशन मिळू शकतो cd स्क्वेअर. I can write this combination as cd square. मग काय येणार सांगा इंटिग्रेशन I can write directly cd square बघा ना cd square dm नो चेंज एट ऑल काही फरक पडणार नाही. ओके आता प्रश्न असा पडतो की इंटिग्रेशन cd square dm लिहिल्यावर काय फायदा झाला तुम्हाला पुढे समजेलच. नेक्स्ट पॉइंट टाका write down we have हा फ्लो समजून घ्या बरं का. आता मी इथून चाललो इकडे ओके ह्या स्टेप पासून मी इकडे शिफ्ट व्हायला लागलोय सगळ्यांनी इकडे बघायचं व्यवस्थित आणि रूम मध्ये त्या पद्धतीने लिहायचं आहे. यूज अ प्रॉपर रिप्रेझेंटेशन इन द नोटबुक. मग काय ना सांगा io इक्वल टू इज इक्वल टू आता इंटिग्रेशन dm चा अर्थ काय हो
अशी डीएम ऍड करत गेलो मी, स्मॉल एलिमेंट डीएम 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 डीएम, ॲट देन आय गेट टोटल बॉडी, इट्स अ मास. ऑलरेडी मी सांगितले नेट मास काय, कॅपिटल एम. हेन्स रिप्लेस इंटिग्रेशन डीएम, नीट बघा, रिप्लेस इंटिग्रेशन डीएम, ही टर्म बघा, इंटिग्रेशन डीएम बाय कॅपिटल एम, बिकॉज डीएम ऍड करत गेलो, एकत्र केलं, इंटिग्रेट केलं म्हणजे एकत्र केलं तर मला टोटल मास मिळणार आहे. हेच आय गेट एम आणि एच ॲज इट इज. काय ना सांगा, आय इक्वल टू एम इंटू एच स्क्वेअर. काय मिळालं मला, एन इंटू एच स्क्वेअर. आता राहतो पुढचा महत्वाचा मुद्दा. आता एनसी काय बघावं, एनसी हे अंतर बघा, एनसी डायरेक्ट बघायचं व्यवस्थित. एनसी हे या पॉइंट डीचं, नीट बघा, या पॉइंट डीचं नॉर्मल डिस्टन्स आहे. काय म्हटलं बघा, हा जो पॉइंट डी आहे ज्याचं मास आपण डीएम मानलेलं आहे, या डीएम मासचं सी पासूनचं अंतर कोणतं आहे, एनसी म्हणजे नॉर्मल डिस्टन्स. थोडं जर आपण रिकॅप करूया की सेंटर ऑफ मास म्हणजे कोणता पॉइंट आहे हो. आपण 11वीला शिकलोय बघा, 11th क्लासमध्ये शिकलोय आपण. सेंटर ऑफ मास इज द पॉइंट ॲट विच कंप्लीट मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. बॉडीचं पूर्ण मास जे आहे हे सेंटर ऑफ मासला असतं, हा कॉन्सेप्ट आहे. कशाचा, सेंटर ऑफ मास. आता तुम्हीच मला सांगायचं आहे, सी आपण काय म्हणलाय, तो सी पॉइंट सेंटर ऑफ मास. सी पॉइंट काय आहे, सेंटर ऑफ मास. आणि मी काय म्हणतोय, हा डीएम जो आहे हा बॉडीचा एक पार्ट आहे, एक छोटं एलिमेंट आहे, बॉडीचाच एक भाग आहे बॉडीचा. पण हा सी तर ऑलरेडी सेंटर ऑफ मास आहे आणि डेफिनेशन नुसार हा डी 100 कुठं असायला पाहिजे, मग सी जवळ असायला पाहिजे. तुम्ही असं कसं, साधी सोपी गोष्ट आहे. समुद्रातून एक पाण्याची मी तांब्या काढला भरून, बादली काढली भरून, आणि परत तेच बादली समुद्रामध्ये ओतली, तर काय फरक पडणार आहे का समुद्राच्या पाण्याच्या क्वांटिटीला. ते पाणी शेवटी समुद्राचंच आहे हो. हे उदाहरण समजून घ्या. जेव्हा आपण या डीएमला मी बाजूला काढलं, कशामधून, सी मधून. सी म्हणजे आपला समुद्र आहे. अजून बारकी पिल्लू बाजूला काढलं मी, डी, ज्याला मी पाण्याची बादली म्हणलं, समुद्रातल्या पाण्याची बादली. परत मी डीला कुठं आणलं, सी पैसे आणलं, फरक पडला का, शेवटी सेंटर ऑफ मासच आहे हो. हा डी आपला पॉईंट जेव्हा सेंटर मासमध्येच होता, ते पाणी समुद्रातच होतं. त्यामुळे आला वेगळं काय म्हणायची गरज नाही आहे, लॉजिक समजून घ्या. म्हणजे मी असं म्हणू शकतो की डी पॉईंट ऑलरेडी सी पाशीच आहे, फक्त आपल्या सोयीकरता आपण गृहीत धरले तो बॉडीच्या आउटसाईडला आहे, सेंटर ऑफ मासच्या आउटसाईडला आहे. ही समजून घ्या लॉजिक. हजार द डी पॉईंट सी जवळ असेल तर बाय द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास राइट्स नेक्स्ट सेंटेन्स व्हेरी वेल. राइट डाउन. By the definition of center of mass, काय म्हणलं बघा, by the definition of center of mass I can write NC equal to 0. नीट समजून घ्या, NC equal to 0. तुम्हाला असं कसं, आता सांगितलंय मी, हा डी पॉइंट कुठं आहे, सी जवळच आहे बाय डेफिनेशन. त्यामुळे NC जरी अंतर तुम्हाला वाटत असेल या डी पॉइंट सी पासूनचं, परंतु डी पॉइंट ऑलरेडी सी जवळ आहे म्हणून एनसी काय झाला, 0. मग किंमत बघा, एनसीचं मी ठेवलं ते 0, तर ही पूर्ण टर्म काय झाली बघा, ही टोटल टर्म काय झाली, 0. हे लॉजिक समजून घ्या बरं का. इन बुक दे हॅव नॉट गिव्हन दिस एक्सप्लेनेशन. हे समजून घ्या, अगदी सोप्या भाषेत सांगितलंय, ट्राय टू इन सिंपल लँग्वेज. हा एनसी काय 0, कारण डेफिनेशन नुसार सेंटर ऑफ मासचे. आता एनसी झाला 0, ही टर्म झाली पूर्ण 0, त्यामुळे तरी परत लिहू नका ही टर्म. बरं राहिलं का आपलं, प्लस इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डीएम. मग काय ना सांगा, प्लस इक्वेशन पूर्ण करतो मी, प्लस इंटिग्रेशन सी डी स्क्वेअर डीएम. समजून घ्या. आता मी जर सी डी स्क्वेअर डीएम इकडे बघा आपल्या इक्वेशन मध्ये आयसी इक्वल टू इंटिग्रेशन डीएम डीसी स्क्वेअर आहे. म्हणजे ह्याला जर मी इंटिग्रेट केलं या डीएमला तर 100% मला बॉडीचा सेंटर ऑफ मास मिळतोय अबाउट पॉइंट सी. काय म्हणतो बघा, आता मी लिहितोय बघा, वी नो दॅट, तुम्ही लिहायचं लगेच न्यू लाईन, वी नो दॅट आयसी इक्वल टू डीएम इंटू डीसी स्क्वेअर और सी डी स्क्वेअर.
आता मुद्दा असा राहतो की आय सी इक्वल टू डी एफ इंटू डी सी स्क्वेअर जर मी इंटिग्रेट केलं, इफ आय इंटिग्रेट ऑन बोथ साइड, then what I get? I get total moment of inertia about axis passing through point C. इसका मतलब क्या है? ही जी टर्म आहे CD square dm ही नथिंग बट काय आहे? इट इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हाट पॉइंट D और मास एलिमेंट D अबाउट एक्सिस पासिंग थ्रू C. पण जेव्हा मी करतो इंटिग्रेट, इकडे बघा, व्हेन आय एम गोइंग टू इंटिग्रेट दिस टोटल टर्म, तर dm 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 दिवशी ऍड होऊन शेवटी काय मिळणार आहे? आय गेट टोटल बॉडी. हेन्स आय कॅन राईट दिस टर्म ॲज IO इक्वल टू, सगळ्यांना बघायचं आहे, आय कॅन राईट दिस टर्म इक्वल टू व्हॉट? IO इक्वल टू व्हॉट? IC. आय हॅव रिटन दिस टर्म इक्वल टू व्हॉट? इंटिग्रेशन IC ची गरज नाही परत, कारण इंटिग्रेशन IC चा अर्थ काय? ऍडिशन ऑफ व्हॉट? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉइंट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट C आणि एलिमेंट अराउंड इट. जर आपण ऍड करत गेलो हे dm CD स्क्वेअर, तर ऍट देन मला काय मिळतं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हॉट? टोटल बॉडी अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू C प्लस का प्लस ऍज इट इज काय असणार? m टू h स्क्वेअर. m इंटू काय म्हणले मी? h स्क्वेअर. रिपीट करतो मी, इंटिग्रेशन IC नथिंग बट ICच. कारण मी काय म्हणतोय? IC इंटिग्रेशन म्हणजेच काय? नेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट C. म्हणजे मला काय मिळालं? I इक्वल टू व्हॉट? IC प्लस mh स्क्वेअर. हा झाला बेसिक फॉर्म्युला कशाचा? थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. काय म्हणलं बघा आपण? IO इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. ह्याच्यामध्ये आपण काय सिद्ध केलं की जर तुम्हाला एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती असेल अबाउट सेंटर ऑफ मास, इथं बघा ऑलरेडी लिहिली, सेंटर ऑफ मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी मला माहिती आहे, तर आपण त्याच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. अबाउट विच ऍक्सिस? जो ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसला, सेंटर ऑफ मास मधून जाणाऱ्या ऍक्सिसला पॅरलल आहे. म्हणून आपण काय लिहिलं बघा? IO म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एनी पॉइंट, आर्बिट्ररी पॉइंट पासिंग थ्रू एनी पोझिशन ऑफ द बॉडी, दॅट इज IO इक्वल टू IC म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासला मी C म्हणलं इथं, प्लस पूर्ण बॉडीचं मास बघा इथं आहे का? पूर्ण बॉडीचं मास कॅपिटल M आणि या दोघांमधलं अंतर काय आहे? h प्लस स्क्वेअर. तर स्टेटमेंट काय येऊ शकतं बघा? इक्वेशन बघून स्टेटमेंट आपण लिहूया. काय ना स्टेटमेंट सांगा बरं? थेरम म्हणजे स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए गिवन बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट कंसात आर्बिट्ररी पॉइंट, लेट अस से O इज इक्वल टू सम ऑफ, बेरीज आहे इथं बरोबर, ऍडिशन आहे म्हणजे बेरीज, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड कुणाची ऍडिशन आहे? IC ऑलरेडी लिहिला आपण. अँड प्रोडक्ट गुणाकार आहे, कशाला गुणाकार आहे? अँड मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ऍक्सिस. h म्हणजे काय? दोन अक्षांमधलं, ऍक्सेस मधलं समांतर डिस्टन्स आहे, अंतर आहे, त्याचा स्क्वेअर करा, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल त्या बॉडीचा अबाउट एनी पॉइंट और अबाउट एनी ऍक्सिस पासिंग थ्रू बॉडी. ह्याला म्हणायचं थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आय होप तुम्हाला कळालं असेल. स्टेटमेंट या इक्वेशन वरून तुम्ही इझिली फॉर्म्युलेट करू शकता आणि एक्झाम मध्ये लिहू शकता. तुम्ही जर हे सगळे मुद्दे सविस्तर लिहिले एक्झाम मध्ये तर 100% तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळून जातील. फक्त सिक्वेन्स फॉलो करा. या स्टेप मध्ये कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन मध्ये येऊ नका. इंटिग्रेशन IC इक्वल टू, मी ICच का लिहिलं? साधी सोपी गोष्ट आहे. इफ आय राईट इंटिग्रेशन A इज इक्वल टू A, हजार तक आहे, मी A ला ऍड करत गेलो, शेवटी मला Aच मिळणार आहे. समज रहा मैं क्या बोल रहा हूँ? टोटल बॉडी घेतली, तुझं मास मी 10 kg म्हणलं आणि 2-2 kg चे 5 मास एकत्र केले, शेवटी 10 kg मिळणार आहे मला.
म्हणून मी काय म्हणलं इंटिग्रेशन आयसीला आयसी म्हणलं आहे. अथवा डिरेक्टली तुम्ही दिलं डिरेक्टली आयसी तरी चालेल. ओके, दिस इज ऑल अबाउट आवर थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. रिव्हिजन करा प्रॉपरली, सविस्तर पद्धतीने पुढे जावा जेणेकरून आपल्याला या थेरम मध्ये एक्सपर्टी मिळाला, परफेक्ट व्हायला काहीच वेळ लागणार नाही. ओके, सो रिवाइज इट वन्स अगेन. अँड महत्वाचं मुद्दा तुम्हाला सगळ्यात शेवटी लिहायचं एक्झाम मध्ये तो म्हणजे काय, मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ दिस इक्वेशन. चॉर्टला आपण लिहिलेलं आहे, इक्वेशन आहे ते स्टेटमेंट काय करायचं तर म्हणतात थेरम ऑफ पॅरलल्स. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. रिवाइज इट वन्स अगेन. थँक्यू वन्स अगेन.